राज्यात पोलीस भरतीची प्रक्रिया सुरू आहे। अनेक जिल्ह्यांमध्ये मैदानी चाचणी घेण्यात येत आहे। या चाचणीसाठी उमेदवार आले आहेत, मात्र अनेक ठिकाणी पोलीस भरतीला पावसाचा फटका बसल्याचं पाहायला मिळतंय। पावसामुळे मैदान ओले झाले आहे, त्याचा फटका उमेदवारांना बसतोय। काही ठिकाणी मैदानी चाचणी रद्द करण्यात आली, तर काही ठिकाणी मैदानी चाचणी पुढे ढकलण्याची मागणी उमेदवारांनी केली आहे। नमस्कार, मी धवल, देशोन्नतीमध्ये आपलं स्वागत। तर पाहूयात बीड, अमरावती, जळगाव, चंद्रपूर, नवी मुंबई, वाशिम, रायगड, भंडारा जिल्ह्यात पोलीस भरती संदर्भातली सविस्तर माहिती। बीडमध्ये मैदानी चाचणी रद्द करून ती 1 जुलै रोजी घेण्यात येणार आहे। मात्र पावसाळ्यात मैदानी चाचणी घेण्याचा पोलीस प्रशासनाच्या निर्णयावर टीका होत आहे। बीडमध्ये 2 दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरू झाली आहे, त्याचा फटका आता पोलीस भरतीला बसलेला आहे। मैदानावर चिखल झाल्यानं आज होणारी पोलीस भरती रद्द करण्यात आली आहे। 1009 उमेदवारांची आज मैदानी चाचणी होती, मात्र ती रद्द झालेली आहे। ती आता 1 जुलै रोजी होणार आहे। उमेदवारांना 1 जुलै रोजी सकाळी 5:30 वाजता मैदानावर हजर राहण्याचं पोलीस प्रशासनानं आवाहन केलंय। अमरावती ग्रामीण पोलीस भरतीवर पावसाचं सावट आहे। पावसामुळे मैदान खराब झालंय, त्यामुळे मैदानी चाचणीसाठी पुढची तारीख द्यावी अशी मागणी विद्यार्थ्यांनी केलेली आहे। मैदानी चाचणीसाठी मैदान योग्य नसल्याचं उमेदवारांनी म्हटलेलं आहे। तर तिकडे वाशिम जिल्हा पोलीस दलात 68 जागांसाठी 4279 उमेदवारांनी अर्ज केले होते। त्यामध्ये पुरुष उमेदवार 3760 आणि महिला 519 उमेदवार आहेत। यात पहिल्या दिवशी 686 उमेदवारांनी मैदानी चाचणी परीक्षा दिली, तर दुसऱ्या दिवशी 941 उमेदवारांनी मैदानी परीक्षा दिलेली आहे। तर काल तिसऱ्या दिवशी 732 उमेदवारांनी मैदानी चाचणी परीक्षा दिलेली आहे। तिकडे चंद्रपूरमध्ये पोलीस दलातर्फे भरतीच्या शर्यतीत डॉक्टर, इंजिनियर आणि शिक्षक देखील आहे। या ठिकाणी 137 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे। त्यासाठी तब्बल 13,443 पुरुष, 6,315 महिला आणि 2 तृतीयपंथी, तर बॅट्समनच्या 9 पदाकरता 2,176 पुरुष, तर 646 महिला आणि 1 तृतीयपंथी अशा एकूण 22,583 उमेदवारांनी अर्ज केलेले आहेत। नवी मुंबईत पाहिलं तर मैदानी चाचणी पोलीस भरतीला सुरुवात झाली। नवी मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये 185 पोलीस शिपाई पदांची भरती प्रक्रिया सुरू होती, मात्र पावसामुळे मैदानात चिखल साचला, त्यामुळे भरती प्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्याचं जाहीर करण्यात आलंय। जळगावमध्ये देखील हीच परिस्थिती आहे। जळगावमध्ये पावसाच्या पार्श्वभूमीवर पोलीस भरती सुरू असलेलं मैदान हे ताडपत्रीनं झाकून ठेवण्यात आलंय। जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या वतीने 137 जागांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येते। जळगावात पोलीस भरतीसाठी अकोला, लातूर, धाराशिव, यवतमाळ, धुळे या जिल्ह्यातून उमेदवार आलेत। पुढे पाहूया रायगडमधली परिस्थिती। रायगड जिल्ह्यात 422 रिक्त पदांसाठी पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीला सुरुवात होणार होती, मात्र पावसाचा जोर वाढल्यानं अलिबाग येथील नेहुळी क्रीडा मैदानात शारीरिक आणि मैदानी चाचणीला सुरुवात झाली। भरती प्रक्रियेत पावसाने हजेरी लावल्यानं नेहुळी येथे होणाऱ्या पोलीस भरती प्रसंगी मोठं संकट उभं राहिलं। काही भागात शेड उभारण्यात आले आहेत, त्या ठिकाणी चाचणी घेऊन ही भरती सुरू ठेवण्यात येणार आहे। भंडाऱ्यामधली परिस्थिती पाहूयात। भंडारा जिल्हा पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर 60 पोलीस शिपायांच्या पदासाठी बुधवारपासून मैदानी चाचणी सुरू आहे। पुरुष मैदानी चाचणीच्या तिसऱ्या दिवशी शुक्रवारी 800 उमेदवारांना बोलवण्यात आलं होतं, त्यापैकी 562 उमेदवार हजर झाले। चाचणीत 504 उमेदवार पात्र ठरले, तर 56 उमेदवार अपात्र झालेत। 3 दिवसात 2400 उमेदवारांना बोलवण्यात आलं, त्यापैकी 1485 उमेदवार पात्र, तर 214 उमेदवार अपात्र घोषित करण्यात आलेले आहे। त्यामुळे पावसाचा फटका नाही म्हटलं तरी पोलीस भरतीला कुठेतरी बसलेला आहे। काही ठिकाणी भरती पुढे ढकललेली आहे, तर काही ठिकाणी उमेदवारांनी चाचणी रद्द करण्याची मागणी केल्याचं पाहायला मिळत आहे। अशाच ताज्या बातम्या आणि नवनवीन अपडेट्ससाठी देशोन्नतीला फॉलो करा आणि पाहत रहा देशोन्नती। नमस्कार।